नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे इयत्ता 7वी पाठ 12वा वातावरणाचा सजीवांवर होणारा परिणाम. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1, क्षोभ आवरण विषुववृत्ताला किती किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे? उत्तर, क्षोभ आवरण विषुववृत्तावर 16 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. नंबर 2, उष्णकटिबंधीय बारमाही हिरव्या जंगलांमध्ये कोणते वृक्ष पाहायला मिळतात? उत्तर, रोजवूड, आबनूस, महागोनी, रबर इत्यादी झाडं उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलात आढळतात. नंबर 3, शंखद्रुमच्या जंगलामध्ये कोणते प्राणी जास्त पाहावयास मिळतात? उत्तर, शंकूच्या आकाराच्या जंगलामध्ये माकडं, ध्रुवीय, अस्वल, कस्तुरी मृग, याक, लांडगे इत्यादी आढळतात. नंबर 4, वाळवंटी प्रदेशातील लोक सतत उडणाऱ्या रेतीपासून संरक्षणासाठी कसा पोशाख परिधान करतात? उत्तर, वाळवंटी प्रदेशातील लोक डोक्यावर स्कार्फ आणि पगडी बांधतात आणि सतत उडणाऱ्या वाळूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कपडे घालतात. नंबर 5, नैऋत्य वारे कोणाला म्हणतात? उत्तर, उन्हाळी मोसमी वारे नैऋत्य दिशेकडून वाहतात म्हणून त्यांना नैऋत्य वारे असे म्हणतात. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. समशीतोष्ण गवताळी मैदान. उत्तर, समशीतोष्ण गवताळी प्रदेश पृथ्वीच्या समशीतोष्ण खंडाच्या मध्यभागी स्थित आहे. या मैदानी प्रदेशात लहान आणि पौष्टिक गवत उगवते. गुजरातमधील भावनगरच्या वेळावदार आणि कच्छमधील बन्नी भागात या प्रकारचे गवते आढळतात. जंगली म्हैस, बायसन, काळवीट यासारखे प्राणी या प्रदेशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. भूमध्यसागरी जंगले. उत्तर, भूमध्य समुद्राभोवती भूमध्यसागरी जंगले युरोप खंड आणि बराचसा भाग तसेच आफ्रिका आशिया काही भागांमध्ये आढळतो. भूमध्यसागरी हवामानाचा प्रकार विशिष्ट आहे. येथील उन्हाळा लांब, कोरडा आणि उष्ण असतो, तर हिवाळा लहान, उबदार आणि दमट असतो. त्यामुळे इथल्या वनस्पतींमध्ये जास्त काळ ओलावा टिकून ठेवण्याचे वैशिष्ट्य आहे. हा प्रदेश द्राक्ष, लिंबू, संत्री, आंबा, तुती, अंजीर, ऑलिव्ह, सफरचंद, नाशपती, पीच, प्लम आणि पल्म्स यासारख्या रसदार आणि आंबट फळांनी समृद्ध आहे. यामुळे या प्रदेशाला फळांचा प्रदेश असं म्हणतात. नंबर 3, समताप आवरण. उत्तर, वातावरणाचा हा थर अक्षांशापेक्षा 50 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेला आहे. या आवरणाला तापमान एकसमान स्थिर राहते म्हणून त्याला समताप आवरण म्हणतात. यामुळे हवेची हालचाल, वादळ, ढग, पाऊस, ऋतू, बर्फ होत नाही. येथील हवा अतिशय पातळ आणि स्वच्छ आहे. यामुळे क्षेत्र हवाई उड्डाणासाठी अधिक सोयीचे आहे. जेट विमान कमी ड्रॅग आणि वेगाने उड्डाण करू शकतात. विषुववृत्ताच्या 15 ते 35 किमी दरम्यानच्या थराला ओझोन थर म्हणतात. येथे ओझोन वायूचे प्रमाण जास्त आहे, जो सूर्याच्या अत्यंत उष्ण अल्ट्राव्हायोलेट किरणांचं शोषण घेतो. ओझोन वायू हवा शुद्ध करतो. हे मानवासाठी आरोग्यदायी आहे. या आवरणातून जाताना उल्का जळतात आणि नष्ट होतात. नंबर 4, वातावरणाचा दाब. उत्तर, गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे हवेच्या थराला वजन असते. हवेला एक मोठा पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याच्या वजनानुसार दबाव टाकतो, त्याला वातावरणाचा दाब म्हणतात. समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब सर्वाधिक असतो. जसे जसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जातो तसतसे वातावरणाचा दाब कमी होतो. उच्च तापमानाच्या प्रदेशात वायू गरम होतात आणि वरच्या दिशेने जातात. त्यामुळे वातावरणाचा थोडासा दाब कमी दाब, ढगाळ आणि दमट हंगामाशी संबंधित आहे. कमी तापमान असलेल्या प्रदेशात हवामान थंड असते, त्यामुळे वातावरणाचा प्रचंड दाब असतो. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नंबर 1, हवामान म्हणजे काय? हवामानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम सांगा. उत्तर, एखाद्या प्रदेशाचे हवामान म्हणजे त्या प्रदेशात 35 किंवा अधिक वर्षाचा कालावधी अनुभवलेली हंगामी हवामान परिस्थिती. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, हवेचा दाब, धुकं, वारा इत्यादी वातावरणीय घटक एखाद्या प्रदेशात हवामान ठरवतात. हवामानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. 1, कोणत्याही प्रदेशातील हवामानाचा थेट परिणाम त्या प्रदेशातील लोकांच्या अन्नावर होतो. पोशाख, निवारा इत्यादी बरेच काही केले जाते. नंबर 2, पावसाच्या प्रदेशात घराची छत खड्डेमय असतात, तर कमी पावसाच्या प्रदेशात घरे कमी उतार आणि सपाट छप्पर असतात. नंबर 3, त्या प्रदेशातील लोक तिथे उगलेल्या पिकांवर पोट भरतात. उदाहरणार्थ, मैदानी भागात लोकांच्या आहारात गहू असतो, तर डोंगराळी प्रदेशात लोकांच्या आहारात मका असतो. 4, थंड प्रदेशात लोक संपूर्ण शरीर झाकणारे लोकरीचे कपडे घालतात. उदाहरणार्थ, लडाखचे लोक. 5, उष्ण हवामान प्रदेशातील लोक सुती आणि सैल कपडे घालतात. उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील लोक. उष्ण वाळवंटातील लोक वाळूच्या सतत उडणाऱ्या वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी रुमाल किंवा कपडा गुंडाळतात. सौदी अरेबियाचे लोक. 7, अत्यंत उष्ण आणि दमट हवामानातील लोक स्वभावाने आळशी असतात, तर समशीतोष्ण हवामानात आल्हाददायक असून येथील लोक स्वभावाने कष्टाळू असतात. 8, लोकांचे सण बहुतांशी हवामानानुसार साजरे केले जातात. भारतासारख्या मोसमी हवामानात असलेल्या प्रदेशात बिगर पावसाळ्यात विविध सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात. नंबर 2, उष्णकटिबंधीय बारमाही महिने ही
हिरव्या जंगलांविषयी लिहा. उत्तर: उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांना उष्णकटिबंधीय वर्षावने असेही म्हणतात. ही जंगले घनदाट आहेत. हे विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. या भागात वर्षभर उष्ण आणि मुसळधार पाऊस पडतो. परिणामी येथील हवामान दमट आहे. या भौगोलिक कायद्यामुळे येथील झाडांची पाने कधीच एकत्र पडत नाही. नवीन पाने फुटत राहतात. त्यामुळे येथील जंगले बारमाही हिरवीगार राहतात. म्हणून त्याला बारमाही हिरवी जंगले, सदाहरित जंगले म्हणतात. रोजवूड, आबनूस, मोहगनी, रबर इत्यादी येथील मुख्य झाडे आहेत. भारतामध्ये अंदमान निकोबार बेटावर उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात. प्रश्न 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. नंबर 1. रेडिओ तरंगांचे परावर्तन आयनावरांचे आवरणांचे आभारी आहेत. नंबर 2. पश्मिनो बकरी काश्मीरमध्ये पाहावयास मिळते. नंबर 3. ध्रुवाकडून ध्रुववृत्ताकडे वाहणारे वारे ध्रुवीय वारे अत्यंत थंड असतात.